नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? चला तर मग आज बनवूयात पनीरची भुर्जी. त्यासाठी मी सगळ्यात आधी इथं 3 ते 4 लहान आकाराचे कांदे घेतलेत, एक छोटा आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं साहित्य बारीक कट करून घेतलं. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की कांदा टाकून घेतला. कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला. कांदा लवकर परतला जावा यासाठी मी वरून 1 चमच मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यामुळे तो लवकर लालसर होतो. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की तो कढईमध्येच एका साईडला करून घेतला आणि तेलामध्ये मिरची टाकली. मिरची व्यवस्थित फ्राय करून घेतली. माझ्याकडे थोडीशी हिरवी मिरची वाटलेली शिल्लक होती, मग तीही मी ॲड करून दिली. त्यानंतर कांदा हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय करून घेतला. तो व्यवस्थित फ्राय झाला की बारीक कट केलेला जो टोमॅटो होता तो ॲड करायचा. त्यालाही तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. एकदा की तेल सुटलं की त्यामध्ये हळद टाकायची. आवडीनुसार मसाला टाकू शकता. मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका. त्यानंतर सगळं हे मिश्रण व्यवस्थित फ्राय करून घेतलं. बारीक कट केलेले पनीर यामध्ये ॲड करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर बारीक खिसूनही घेऊ शकता, पण मला जास्त खिसलेलं आवडत नाही, त्याच्यामुळे त्याला चाकून होतं होईल थोडं बारीक कट केलं आणि ते मिश्रण ॲड केलं. तिखट थोडंसं कमी वाटत होतं, त्याच्यामुळे मग मी वरून 1 चमच लाल तिखट ॲड केलं. सगळं मिश्रण व्यवस्थित फ्राय करून घेतलं. व्यवस्थित परतू द्यायची ही चटणी सगळी आणि वरून कोथिंबीर ॲड करायची. अशा प्रकारे आपली पनीरची भुर्जी तयार आहे. चला तर मग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.